नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र PSI शिवाजी घोरपडे। आज खूप दिवसानंतर माझे यूट्यूब चॅनल PSI शिवाजी घोरपडे यावरती एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो खास करून खूप खास आणि खूप गंभीर अशा स्वरूपाचा आहे। काल काय झालं की मी काल पोलीस स्टेशनला ड्युटी ऑफिसर म्हणून ड्युटीवर असताना एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली आणि ती विद्यार्थिनी माझ्याकडे आल्यानंतर तिने मला विचारलं की सर, मला पोलीस भरती करायची आहे आणि पोलीस भरती करायची आहे तर कुठली अकॅडमी लावू, हा प्रश्न तिने मला विचारला। आता सहसा मी त्या विद्यार्थिनीकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात येऊन गेलं की विद्यार्थिनीची परिस्थिती ही हलाखीची आहे, परंतु त्या विद्यार्थिनीमध्ये काम करण्याची किंवा शिकण्याची किंवा भरती होण्याची जिद्द मला दिसून आली। त्यामुळे तिची पूर्णपणे त्या अकॅडमी लावण्याची किंवा अकॅडमी जाण्याची तिने पूर्णपणे तयारी करून ती माझ्याकडे येऊन तिने मला विचारलं की सर, मी कुठली अकॅडमी लावू जेणेकरून मला पोलीस भरती करिता माझी निवड होईल। आणि सोबत तिने मला हे पण सांगितलं की सर, मी इंस्टाग्राम सारखं ॲप बघते, ॲपवरती कितीतरी जणांचे तिने मला नावही सांगितले, तर त्यापैकी कुठे जाऊ। तर हा प्रश्न मला देखील नवीनच होता। आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावा तिला, मला हा प्रश्न पडला। आणि मग त्यानंतर मी माझा असलेला अनुभव, मी केलेलं काम, मी भरती होताना केलेले प्रयत्न, ह्या सगळ्यांची एकजोड करून तिला मी एक सल्ला दिला आणि तो सल्लाच आज पोलीस भरती करणारे कितीतरी असंख्य विद्यार्थी आहेत आणि त्यांना वाटतंय की आपण पोलीस भरती करिता अकॅडमी लावी। अकॅडमी म्हणजे जे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या किंवा पोलीस भरती करिता मार्गदर्शन करणाऱ्या ज्या पण अकॅडमी आहेत, ज्यामध्ये लेखीची तयारी करून घेतली जाते, फिजिकलची तयारी करून घेतात, अशी कितीतरी संस्था आहेत, तर त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावा किंवा नाही घ्यावा याकरिता मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, ऍक्च्युअल माझ्या ह्या मानेचा पूर्णपणे मला त्रास होत आहे, परंतु काल त्या विद्यार्थीने मला विचारलेला प्रश्न हा मला खूपच मनाला भिडला आणि म्हणलो असंख्य असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे आज पोलीस भरती करतायत आणि त्यांच्याकरिता आपण व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, हे मला वाटल्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, तर पोलीस भरती किंवा अकॅडमी लावावी ह्या गोष्टीचा विचार करत असताना आपण आपल्या दोन गोष्टी बघणं सगळ्यात महत्वाच्या आहेत। मी काय स्क्रिप्टेड असं काही नाही, परंतु मला जे वाटलं, मला जे जाणवतंय ते माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं याकरिता बोलतोय। यात मी कुठली आपली स्क्रिप्ट नाही, काही नाही, जे आहे ते मी बोलतोय आणि जे विद्यार्थ्यांना मला वाटतं की ते नक्कीच मार्गदर्शक ठरते। सगळ्यात महत्वाचं आहे की अकॅडमी लावत असताना आपण आपली आर्थिक कुवत ओळखणं खूप गरजेचं आहे। कुठलीही अकॅडमी आपल्याला फ्रीमध्ये कुठलंही प्रशिक्षण देत नाहीये। त्यांची फीज, त्यांच्याकडे असणारा शिक्षकांचा स्टाफ, मैदान, बिल्डिंग, भाडं, खाणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी त्या अकॅडमी उभा केलेल्या असतात। त्यामुळे कुठलीही अकॅडमी आपल्याला फ्रीमध्ये ऍडमिशन देणार नाही। त्यामुळे त्यांचे फीज देखील खूप जास्त आहेत आणि अशा ठिकाणी आपण जायचं म्हटलं तर आपण आपली आर्थिक कुवत बघणं खूप गरजेचं आहे। आणि आपली आर्थिक कुवत नसताना जर आपण त्या प्रशिक्षण संस्थेत गेलो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो, कारण घरची आर्थिक कुवतीवर मी का बोलत आहे तर मित्रांनो, याचं एक ताजं उदाहरण, मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मी MIDC वाळूज पोलीस स्टेशनला असताना छत्रपती संभाजीनगर मधील सगळ्यात मोठी आणि त्यांचा दावा आहे की ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी त्यांची पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी संस्था आहे। तर अशा संस्था चालकाच्या विरोधात MIDC वाळूज पोलीस स्टेशनला 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या कारणाने गुन्हे दाखल झाले आहेत। तिथल्या संस्था चालकांनी त्या मुलींना त्रास दिला अशी त्यांच्या पालकांची तक्रार होती आणि त्या पालकांच्या तक्रारीनंतर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आर्थिक कुवत आणि संस्था चालक ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे आणि यशस्वी होण्यासाठी
आपल्याकडे प्रशिक्षण संस्थाच पाहिजे असं काही नाही मित्रांनो. यशस्वी व्हायचं असेल तर आज कितीतरी स्वस्त आपल्याकडे यूट्यूब आहेत, गुगल आहेत आणि असे यूट्यूबवरती कितीतरी यूट्यूब, इंस्टाग्राम, त्यानंतर असे इतर कितीतरी सोशल मीडियाचे साधने आहेत. त्या ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे कितीतरी चॅनल्स आहेत, कितीतरी लोक आहेत जे आपल्याला मोफतपणे प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहेत. तर आपण फक्त आपले थोडीशी शोध मोहीम करा, थोडं विचार करा, थोडंसं फिरा. तुम्हाला असे चांगले लोक पण 100% मिळतील जे तुम्हाला मदत करतील. त्यामुळे आपली जर कुवत असेल तर 100% अकॅडमी लावा मी असं म्हणेल. आणि नसेल तर आपण जे पण आपले स्वस्त साधने आहेत, जसं की युट्यूबवरती खूप चांगल्या प्रकारे माहिती आहेत, गुगलवरती आहेत, त्यानंतर इंस्टाग्रामचे पेज आहेत, टेलिग्रामचे चॅनल्स आहेत, अशा कितीतरी ठिकाणी आपल्याला चांगले माहिती भेटणारे आहेत, कितीतरी गायडन्स आहेत. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कितीतरी माझे पोलीस सहकारी आहेत ज्यांनी स्वतःचे स्वतंत्रपणे अकॅडमी चालू केले आहेत आणि फुकटमध्ये किंवा मोफतमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत, जेणेकरून त्यांना भरती होणं सुकर होईल. तसंच विद्यार्थ्यांना सांगतो, जर आपली आर्थिक कुवत असेल तर आपण 100% अकॅडमी लावावी. कारण अकॅडमी जर लावली तर आपल्याला स्पर्धा कळते की आपण अभ्यास किती करत आहोत आणि आपल्या सोबतचे विद्यार्थी किती अभ्यास करत आहात या संदर्भाने देखील आपल्याला माहिती होते. आपण घरी 8 तास अभ्यास करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप जास्त अभ्यास करतो, परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या अकॅडमीत जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही, 8 तास अभ्यास करणं अपुरा आहे. कारण आपल्या सोबतचा सहकारी हा 14 घंटे 15 घंटे अभ्यास करतो. तसेच त्या ठिकाणी शिक्षक असतात. शिक्षक आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या, गणिताच्या, सामान्य ज्ञानाच्या, सोबत रिझनिंगच्या काहीतरी कुलुप्त्या सांगतात की जे मार्क्स आपल्याला मिळत नाही, परंतु त्या कुलुप्त्यांद्वारे किंवा त्या सरांनी बनवलेल्या योजनांमुळे ते मार्क्स आपल्याला मिळतात. तर अकॅडमी लावणं देखील एक चांगलाच विषय आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की काय म्हणतात ना, आपली आर्थिक तयारी नसताना किंवा आर्थिक क्षमता नसताना आपण जर तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर जावा, परंतु जाण्यापेक्षा आपल्याकडे इतरही साधनं आहेत, अगोदर त्यांचा शोध घ्या. आणि नसेल आणि जायचंच असेल तर पुन्हा 100% आपण जॉईन व्हा. आणि गेला तरी चांगला आहे, नाही गेला तरी चांगले आहेत. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा, 100% यश तुमचंच आहे. शेवटी जाता जाता एवढीच एक तुम्हा सगळ्यांसाठी मार्गदर्शन, तुमच्या सगळ्यांना स्पर्धा परीक्षा करणारे, तसे पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक शेवटची एक कविता म्हणतो आणि हा व्हिडिओ संपवतो. सीढ़ियां उन्हें मुबारक हो, उन्हें छत तक जाना है. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मंजिल तो हमारी आसमान है, रास्ता खुद बनाना है, रास्ता खुद बनाना है. जय हिंद मित्रांनो.